बातमी धाराशिवमधून आहे। देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी धाराशिवमध्ये आज मोर्चा निघालेला आहे। धाराशिवमध्ये सर्वपक्षीय मोर्चाला सुरुवात झालेली आहे। जिजाऊ चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेला आहे। संभाजीराजे छत्रपती, मनोज जरांगे, खासदार सुनावणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, ज्योती मेटे हे सर्वपक्षीय नेते या मोर्चामध्ये आज सहभागी होतात। आपले प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके सध्या धाराशिवमधून आपल्या सोबत आहेत। अप्पासाहेब, मोर्चा निघालेला आहे, किती मोठी गर्दी झालेली आहे, फलक आम्हाला दिसतायत, फलकांवरती नेमक्या काय मागण्या आहेत? अमोल, मोर्चाला सुरुवात झालेली आहे। धाराशिव मधल्या जिजाऊ चौकातून मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि ही जी गर्दी आहे ते आपण पाहू शकतात। न्याय द्या, सहन करणार नाही अशी ही जनतेची भावना आहे। न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हे फलक घेऊन मोर्चकरी मोर्चात सहभागी झालेले आहेत। यामध्ये मनोज जरांगे पाटील जिजाऊ चौकात दाखल झाल्यानंतर तिथून या मोर्चाला सुरुवात झाली। यामध्ये महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे। सर्व जाती धर्माचे सर्व स्तरातील लोक इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्थानिक प्रतिनिधी ही या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। विशेष बाब म्हणजे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही ही मोर्चेकऱ्यांची भूमिका आहे। आणि हा मोर्चा आता जिजाऊ चौकातून सुरू झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। आणि या ठिकाणी प्रशासनाच्या कानावर आपला आवाज जावा, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, तसेच सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातही अपराधींवर शिक्षा व्हावी अशी ही मोर्चेकऱ्यांची मागणी आहे। आणि आपण पाहू शकतो की दिव्यांग बांधव सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपले 3 चाकी सायकल घेऊन या मोर्चामध्ये दिव्यांग बांधव इथं सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। आणि त्यांची ही मागणी हीच आहे की आम्हाला न्याय पाहिजे, या प्रकरणात आम्ही न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही अशी मोर्चेकऱ्यांची भावना आहे। आणि सुरुवातीच्या पुढच्या बाजूला महिला आहे, त्यानंतर पुरुष मंडळ या मोर्चात सहभागी झालेले आहे। एकंदरच हा मोर्चा आता जिजाऊ चौकापासून आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। अमोल, अप्पासाहेब, काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला घेता येईल का? आपण ह्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। हे दिव्यांग बांधव आहेत की त्यांच्या अमोल, आपल्याला काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया घ्यायला थोडीशी तर चौकामध्ये हा धाराशिवच्या चौकामध्ये हा जन आक्रोश मोर्चा सध्या पोहोचलेला आहे। आप्पासाहेब, तुमच्याकडून आम्ही या संदर्भातले अपडेट घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।